आजपर्यंत मी प्रकाशदादा सोबत होतो. भविष्यामध्ये मला कोणाबरोबर राहायचं ते मी उमेदवारीवर ठरवेल कोणाबरोबर राहायचं ते. जो कोणी उमेदवार येईल, जसा उमेदवार येईल, पार्टी पाहणार नाही, मी उमेदवार पाहणार आहे आणि त्या पार्टीचा जाहीरनामा मी पाहणार आहे. त्या जाहीरनाम्याप्रमाणे मग लोकांच्या समोर जाणार आहे. मित्रांनो नमस्कार. माजलगाव समाचारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म MS लाईव्ह वरती आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत, महाराष्ट्राच्या बहुजन चळवळीतील एक खंबीर नेतृत्व, शोषित आणि पीडितांचा आवाज बुलंद करणारे निर्भीड नेते आणि ज्यांचं वर्णन एका वाक्यात करायचं झाल्यास प्रतिकाराचा बुलंद आवाज म्हणजेच बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी पोटभरे साहेब. साहेब तुमचं आधी माजलगाव समाचारमध्ये स्वागत. थँक्यू व्हेरी मच. माजलगाव समाचार आणि माजलगाव मधील देशमुख परिवार यांच्याशी आदरणीय पोटभरे साहेबांचा गेल्या 4 दशकांचा ऋणानुबंध आहे. मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपण त्यांच्याशी त्याबद्दल जाणून घेऊयात. मला आपल्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की माजलगाव समाचारच्या सुरुवातीपासून ते आजवरचा प्रवास, देशमुख परिवार आणि पोटभरे परिवार यांचा जो ऋणानुबंध आहे, माजलगावचं समाजकारण असेल, राजकारण असेल आणि चळवळीशी बांधलेले हे 2 कुटुंब आणि हा माजलगाव समाचार परिवार, याबद्दल आपण काय सांगा? माजलगाव समाचार परिवार जो आहे तो परिवार पॉलिटिकल अँगलनं आम्ही कधीच त्यांना पाहिलं नाही आणि त्यांनी सुद्धा पॉलिटिकल काम या माजलगाव शहरामध्ये केलं नाही. ते जे काही त्यांनी आयुष्यभरामध्ये केलं, आयुष्यभराची पुंजी होती माजलगाव समाचार देशमुख परिवाराची, ती केवळ आणि केवळ सामाजिकच त्यांची पुंजी होती आणि त्यांनी जे सामाजिक उपक्रम राबवले, सामाजिक कार्य केलं, लोकांना मदती केल्या, लोकांना मोठं केलं, लोकांना उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यांच्या पाठीशी एक बॅकबोन म्हणून माजलगाव समाचार परिवार सोबतच तो देशमुख परिवार जो उभा राहिला आणि त्यामुळं असंख्य कार्यकर्ते, माझ्यासारखे कार्यकर्ते सुद्धा अनेक घडले की अनेक जणांनी वर्तमानपत्राचं बाजारीकरण केलं, परंतु या माजलगाव समाचाराचं कधी त्याचं म्हणजे बाजारीकरण झालं नाही आणि त्यामुळं आज जे माजलगाव शहरामध्ये देशमुख फॅमिलीचं नाव निघतं की देशमुख फॅमिलीनं ज्या पद्धतीनं माजलगाव शहरामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली, एक शुद्ध सामाजिक कार्यकर्ते, जातीपातीच्या धर्माच्या बाहेरचं नाव म्हणजे देशमुख फॅमिली. नक्कीच आपल्या हा ऋणानुबंध यापुढेही या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरू राहील आणि म्हणूनच येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आखाडा विधानसभेचा हा आमचा जो विशेष कार्यक्रम आहे, त्यामध्ये आज मी तुमच्याशी संवादित होणार आहे आणि त्या अनुषंगाने सुरुवात करत असताना पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की महाराष्ट्राच्या ज्या सामाजिक परिघामध्ये अनेकांना साहेब या नावानं संबोधलं जातं, परंतु कुठल्याही संविधानिक पदावर नसताना, जनतेकडून आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना साहेब हे संबोधन केवळ बाबूरावजी पोटभरेंनाच शोभून दिसतं असं आम्हासारख्या तरुण कार्यकर्त्यांना आणि नव्या पत्रकारांना वाटतं. त्याबद्दल जनतेच्या मनात तुमची असणारी जी एक इमेज आहे किंवा जिथे कुठे अन्याय अत्याचार असेल तिथे पहिला जर कोणाचा आवाज उठत असेल तर तो बाबूरावजी पोटभरे साहेबांचा, त्याबद्दल आपण काय सांगा? नाही, असं आहे की मी वयाच्या 24व्या वर्षी जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्याच्या अगोदर माझं आणि म्हणजे वयाच्या 18व्या 19व्या वर्षापासूनच माझा आणि देशमुख परिवाराचा संबंध आला आणि ज्या काळामध्ये हे डिजिटल आपण आता सुरू केलं त्याचं आम्ही स्वागत करतोय. म्हणजे इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा माजलगावच्या जनतेला हा जो खऱ्या खोऱ्या पत्रकारितेचा अर्थ आहे तो अर्थ कळायला सुरुवात होईल आणि मला असं वाटतंय की आता माझ्याबद्दलची आपण जे काही गोष्टी आता बोललात ते माझ्याबद्दलचं मी काही असं जाणीवपूर्वक कुठं असं रुजवलं नाही. एक माझ्यामध्ये नेहमीच मी शाहू फुले आंबेडकर चळवळीचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काही जे इतिहास घालून दिलेले आहेत ते राबवण्याचा मी प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या बाहेरची चळवळ होती आणि त्यांनी पहिल्यांदा देश आणि देशात
समाजातल्या शोषित पीडित समाजाचं उत्थान झालं पाहिजे. मग तो कुठल्याही समाजाचा असो, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, अशा माणसाचं उत्थान आणि समाजाचं उत्थान झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची चळवळ होती. आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये जो अधिकार दिला की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, मग तो जगण्याचा अधिकारच कोणी हिसकावून घेत असेल प्रस्थापित माणूस, तर त्याच्या विरोधामध्ये माझ्यामध्ये नैसर्गिक आवाज आला. आणि नैसर्गिक आवाज येऊन माझ्यामध्ये एक नैसर्गिक शक्ती आली की या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. आणि म्हणून मी गोरगरिबांचा त्यावेळेला साहेब झालो. आणि मग आता प्रस्थापित लोकही मला साहेब म्हणू लागले. नक्कीच नक्कीच. तो प्रवास आपण थोडक्यात जाणून घेतला. विधानसभेचं बिगुल वाजलंय, आचारसंहिता लागली आणि 1-2 दिवसात म्हणजे 24 ते 48 तासात उमेदवारांची, माजलगाव मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणाही प्रमुख राजकीय पक्षांकडून केली जाईल. तर माजलगावचं राजकारण पाहता बाबुरावजी पोटबळे आणि बहुजन विकास मोर्चा यांना बाजूला करून माजलगावचं राजकारण अशक्यप्राय आहे. आणि म्हणूनच मला पहिला प्रश्न असा विचारावा असं वाटतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर, की विधानसभेचा प्रचार ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस पोटबळे साहेबांची जी 95-95 ही गाडी आहे ती कोणाच्या प्रचाराचा धुरळा आता उडवणार आहे? असं आहे की आता राजकारणाचे समीकरण प्रचंड बदललेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता मला आता आज दिसत नाही. जी नैतिकता असायला पाहिजे होती ती नैतिकता आता आज दिसत नाही. कोण उमेदवार कुणाचं तिकीट आणील आणि कोण माणूस कुणाचं तिकीट आणील आणि कोणाची उमेदवारी आणील हे आज सांगता येत नाही. हे 48 तासात 50 तासात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता लवकरच आपल्या सर्वांना कळेल. परंतु आज जे भाजपमध्ये आहेत ते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये दिसतील, शरद पवार गटामध्ये दिसतील. जे आज शिवसेनेमध्ये आहेत ते उद्धवजी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये दिसतील. म्हणजे लोकांना आता पार्टीच्या बाहेरचं म्हणजे स्वतःचं राजकारण लोक करू लागलेले आहेत. माझं एवढंच म्हणणं होतं माजलगावच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये की माजलगावच्या राजकारणामध्ये वंचित समाजाचं, गोरगरीब समाजाचं प्रतिनिधित्व सुद्धा करणारी माणसं पुढे आली पाहिजेत. पण ते दुर्दैवानं होत नाही. कारण गोरगरीब माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसाला जी ताकद मिळायला पाहिजे ती सामाजिक दृष्ट्या ती ताकद मिळत नाही. आणि ती ताकद न मिळाल्यामुळं सामान्य माणसांचे प्रश्न जशाच तसे आहेत. आणि फक्त प्रस्थापित माणसं निवडून येतात किंवा राजकारण करणारी सगळीच माणसं, मग ते कारखानदार असतील, मग ते निवडून येणारे लोकप्रतिनिधी असतील, ते त्यांच्या परिवार आणि त्यांच्या कुटुंबाच्या बाहेर काहीच करत नाहीत. आणि त्यामुळं गोरगरिबांची जी प्रश्न आहेत किंवा नागरिकांचे प्रश्न आहेत, मुख्य प्रश्न आहेत, जे जशाच तसे आपल्याला दिसून येतात. नक्कीच या प्रश्नांचा आणि समस्यांचा वेध घेत असताना प्रामुख्याने जे 2-3 प्रश्न आपल्याला भेडसावतात. माजलगाव शहरातला एकमेव मुख्य रस्ता जो आहे, जो 100 फुटांचा व्हायला पाहिजे होता परंतु 70 फुटांचा झाला. नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात आठवड्याला येणारं पाणी म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला हे वर्षानुवर्ष आपण पाहत आलो आहोत. माजलगावच्या आठवडी बाजाराच्या स्थलांतराचा आणि कायमस्वरूपी जागेचा प्रश्न हे गेल्या 2 ते 3 विधानसभेच्या पासून चर्चेले जाणारे आणि त्या प्रश्नावर या निवडणुका फिरवल्या जात आहेत. परंतु अद्याप हे प्रमुख प्रश्न सोडवले नाहीत. त्याबाबत आपण काय सांगा? नाही, आता मला वाटतंय की ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर होणारच नाही. ठीक आहे, हे प्रश्न स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत, पण ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर होणार नाही. ही निवडणूक क्लिअर महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी पक्ष सामाजिक एकोपा निर्माण करणार आहे किंवा सामाजिक न्याय देणार आहे त्या माणसांना किंवा त्या पक्षाला लोक निवडून देतील असं मला दिसतंय. माजलगाव शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. आठवडे बाजाराचा प्रश्न प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहतो, विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहतो, खासदारकीच्या निवडणुकीला उभा राहतो. परंतु असं होतं की त्याचं आउटपुट काही येत नाही. लोक काय त्या प्रश्नावर मतं देत नाहीत. ते लोक एकतर लोकसभा पाहतात, लोकसभेचं पाहतात केंद्रामध्ये कोणाला निवडून द्यायचं, आणि विधानसभेच्या वेळेला मुंबईमध्ये कोणाला विधानसभेमध्ये निवडून द्यायचं, आणि आपला लोकप्रतिनिधी कशा पद्धतीचा पाहिजे अशा पद्धतीने लोक हे करतात. परंतु या वेळेला मात्र मला असं दिसतंय की राजकारणामध्ये कुठलेही एटिकेट्स राहणार नाहीत. साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टीचा वापर माजलगाव मतदारसंघामध्ये होणार आहे. माजलगाव मतदारसंघातच नाही पण बीड जिल्ह्यामध्ये तो होणार आहे. आणि त्या पद्धतीचं राजकारण बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे. आम्हाला आणि तुम्हाला मला हे आता इतक्या लवकर थोपवता येणार नाही, इतक्या लवकर आपल्याला हे करता येणार नाही. त्याच्यासाठी
6 महिने 8 महिने वर्षापूर्वी एक अभियान सुरू करायला पाहिजे होतं. ते चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन चांगलं राजकारण करा. निवडून ज्याला यायचं ते निवडून या, परंतु समाजाची घडी बसवणारं आणि समाजाला न बिघडणारं राजकारण झालं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. नक्कीच ही भूमिका स्वागतार्ह आहे. आणि विधानसभेच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास उमेदवारांच्या ज्या संभावित नावांची चर्चा होतीये आणि दर विधानसभेला माजलगाव मतदारसंघातून जो कुठला उमेदवार येतोय, उपरा उमेदवार माजलगाववरती लादला जातो असा एक प्रचार केला जातो किंवा नागरिकांची तशी भावना बनत चालली आहे. मग माजलगावातले जे प्रस्थापित राजकीय घराणे आहेत किंवा जी काही मुठभर राजकीय नेते आहेत, यांनी त्यांचं नेतृत्व तेवढं प्रस्थापित केलं नाही किंवा इतर नेतृत्वाला माजलगाव मधून जनता का संधी देत असेल? कारण येणारे निवडून येत आहेत, आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. बरोबर. याबाबत काय मत? म्हणजे उपरा उमेदवार हवाय की नको? माझं म्हणणं आहे की इथं उपरा कोणीच नाही. नक्कीच मी उपरा आणि हे म्हणत नाही. मी एक तर आपण देशाच्या एकात्मतेची गोष्ट करणार असाल तर या देशातला प्रत्येक माणूस कुठल्याही राज्यामध्ये जाऊ शकतो, कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ शकतो, कुठल्याही मतदारसंघात जाऊ शकतो. राज्यातला माणूस कुठेही येऊ शकतो, इथे येऊ शकतो. उद्या देवेंद्रजी फडणवीसला जर लढायचं असेल तर ते माजलगावमध्ये येऊ शकतात. त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. दादांना लढायचं असेल तर त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. किंवा इकडं राष्ट्रवादीच्या किंवा शिवसेनेच्या उद्धवजी ठाकरेंच्या गटाला कोणाला लढायचं असेल तर त्याच्या नेत्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. परंतु हा मतदारसंघ आमच्या बापाची जागीर आहे किंवा हा मतदारसंघ म्हणजे मग आपण राज्याची जी संकल्पना भारतीय संविधानामध्ये केलेली आहे त्या राज्याच्या संकल्पनेला तडे जातील आणि मग आपण मात्र आतंकवाद्याच्या दिशेने जाऊ, अशा पद्धतीचं माझं मत आहे. हे राज्य माझं आहे, हे स्टेट माझं आहे, इथं मला राष्ट्र मिळालं पाहिजे, या संकल्पनेकडे देश जाईल. म्हणून मी त्याला काही महत्व देत नाही की कोण उपरा आहे आणि कोण आहे. लोकांच्या प्रश्नासाठी उभा राहणारा माणूस निवडून दिला पाहिजे, एवढी माझी भूमिका. नक्कीच. सध्याचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके हे गेल्या 4 टर्म पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. आपणही त्यांचे सहकारी राहिलेला आहात. अनेकदा सामाजिक चळवळीमध्ये आणि राजकीय चळवळीमध्ये सुद्धा आपण सोबत आहात. तर प्रकाशदादांच्या नेतृत्वाच्या अनुषंगाने माजलगाव तालुक्याच्या विकासाला आणि विकासाच्या आगामी ज्या कोणत्या संकल्पना असतील किंवा आगामी जे प्रोजेक्ट असतील त्याला ते योग्य न्याय देऊ शकलेत का? आपला एक थर्ड व्ह्यू म्हणून काय म्हणा? मी माझं थर्ड व्ह्यू मी आता नाही म्हणणार. ज्या वेळेला हे आता क्लिअर कट चित्र निर्माण होऊ द्या महाराष्ट्रामध्ये आणि माजलगाव मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये कोण कुणाचा उमेदवार कुठे येणार आहे, कसा येणार आहे, काय येणार आहे, त्याच्यानंतर मी माझी भूमिका ठरवणार आहे. आणि मग कुणी कुणासाठी काम केलं ही माझी जाहीरपणे भूमिका असेल. मी काय असं लपून छपून काम करणारा कार्यकर्ता नाही. जे काय असेल ते बेधडक आणि ज्याला फायदा होईल त्याला फायदाच करून देईल आणि ज्याला तोटा करायचा त्याला 100% तोटा करून देईल, तोटा त्याचा करून दाखवील. परंतु माझ्या डोक्यात एकच आहे की उमेदवार कोण येणार आहे. आता प्रकाशदादाची उमेदवारी येणार आहे का? सोळंके हा हे काय म्हणजे हे नाही. सोळंके काय माजलगाव संघाचं फॅक्टर नाही. सोळंके काय एक आडनाव माजलगाव मतदारसंघाचं फॅक्टर नाही. इथं जयसिंग सोळंके येणार आहेत का, दादा येणार आहेत का, रमेशराव आडसकर येणार आहेत का, मोहन जगताप येणार आहेत का, राधाकृष्ण पाटील येणार आहेत, हे काहीच आणखी स्पष्ट झालेलं नाही. आणि जोपर्यंत ते चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत मी राजकीय भूमिका माझी स्पष्टपणे सांगणार नाही. आजपर्यंत मी प्रकाशदादा सोबत होतो. भविष्यामध्ये मला कुणाबरोबर राहायचं ते मी उमेदवारीवर ठरवेल कुणाबरोबर राहायचं ते. जो कोणी उमेदवार येईल, जसा उमेदवार येईल, पार्टी पाहणार नाही, मी उमेदवार पाहणार आहे आणि त्या पार्टीचा जाहीरनामा मी पाहणार आहे. त्या जाहीरनाम्याप्रमाणे मग लोकांच्या समोर जाणार आहे. नक्कीच आपण जाहीरनाम्याचा मुद्दा उपस्थित केला, तो अनुषंगाने चर्चेच्या येणारच होता. तर या जाहीरनाम्यामध्ये माजलगावच्या विकासाला चालना देण्यासाठी म्हणजे हे जे 2 महामार्ग माजलगावातून गेले, पूर्वीचं माजलगाव आणि आज बदललेलं माजलगाव, यानंतर आगामी 5 वर्षात 5 ते 10 वर्षात येणाऱ्या आमदारांनी माजलगावच्या विकासाच्या दृष्टीने कोणते प्रकल्प राबवले पाहिजेत मोठे, जे तरुणांना रोजगार देतील, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करतील? आपण एक राजकीय विश्लेषक आणि त्या विश्लेषणाच्या माध्यमातून विकासाला चालना देणारं नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. याबाबत आपण काय म्हणतो? नाही, माझं तेच म्हणणं आहे. मी 2 गोष्टी पाहणार आहे. एक तर त्याचा राज्याचा असणारा जो जाहीरनामा आहे त्याच्या पक्षाचा, नंबर 1. नंबर 2, तो
त्याची कुवत आहे का? माजलगाव मतदारसंघाचा विकास करण्याची कुवत आहे का? कागदावर जरी जाहीरनामे काही लिहून दिले तर आश्वासन ते आश्वासनं दिले तर ते होत नाही, पण त्याची कुवत आहे का? तो करू शकतो का? म्हणजे त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला तो करू शकतो का? लोकांमध्ये जाऊ शकतो का? लोकांमध्ये मिसळू शकतो का? आणि सरकारी दरबारी त्याचं तितकं वजन पडू शकतं का? आणि तो आपल्या योजना खेचून आणू शकतो का? असा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं माझा मानस आहे आणि ते निश्चितपणे मी 1 तारखेच्या अगोदर ती घोषणा करणार आहे. अच्छा, नक्कीच.